सर, महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक आहे, तुम्ही जाणार आहात का? बाळासाहेब थोरात पण तुमच्या भेटीला आलेले होते, नेमकं काय कारण? नाही बाळासाहेब थोरातांचं माझं असं ठरलं होतं की आज भेटायचं म्हणून. काँग्रेसमधला असं जे एक आयडलॉग म्हणून असं आम्ही मानतो, त्याच्यामध्ये ही इज वन ऑफ दी आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात, अशी असणारी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जातं आहे ते बरोबर नाही आहे. जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार, उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे. आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या जे भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल माझ्यानंतर ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तिथे मग असणारं ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात, किती न करू शकतात, किंवा त्याच्याबद्दल आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामध्ये दिस इज माझ्या अंदाजानं प्री फायनलायझेशन ज्याला आपण, किंवा माझं म्हणणं असं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असणारी ती चर्चा आहे. ती त्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे. आजपर्यंत अजूनपर्यंत म्हणजे आज तरी सकाळपर्यंत तो मेसेज आमच्यापर्यंत काही पोचलेला नाही आहे. काँग्रेसला कडे ज्या जागा आहेत त्यातल्या अनेक जागी तुम्ही इच्छुक दिसतात. अकोल्याची जागा असेल ती काँग्रेसकडे जाताना दिसत आहे. काल त्याच्या संदर्भात त्यांनी बैठक पण घेतली, एकूण चर्चा पण त्यांच्या होताना दिसत आहे. ते आम्ही असं म्हणतो की ज्या सुटतील त्या सुटतील, आम्ही असं म्हणत नाही आहोत त्या ह्याच्यामध्ये. पण तो पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्याबरोबरचा तिढा सुटत नाही. सर, वंचितची किती जागेसाठी मागणी आहे आणि इतर पक्ष जे आहेत त्यांच्या किती जागेसाठी मागणी आहे? म्हणजे शिवसेना, एनसीपी, काँग्रेस. ते आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे 22, 18, 9 असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते. पण त्याच्यापैकी 15 जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत, म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही. आणि वंचितची किती जागांसाठी मागणी आहे? अजून त्यांचं त्यांचं रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड्स ओपन करू, नॉट बिफोर दॅट. सर, तुम्ही पुढाकार घेणार हे जे 15 जागा त्यांच्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांची भांडणं आहेत ते सोडवण्यासाठी? ते माझं मी कशाला पुढाकार घेणार? त्यांनी सांगितलं तर मी घेईन, त्यांनी सांगितलं नाही तर मी गप्प बसणार. तुम्हाला जे सांगतोय ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाऊंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्यांनी. पण सर, कुठे ऐकून घ्या जरा. का त्या ह्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाऊंडिंग करताय अशी असणारी परिस्थिती आहे. 10 जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत. 5 जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि NCP यांची अजून डिसाईड व्हायचं आहे. तर एकंदरीत 15 जागा ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही. आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला असतात की त्यांचीसुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत. कारण का ह्या 15 जागेंमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाबरोबर? त्याच्यामुळे हा जो तिढा आहे हा त्यांचा तिढा आहे. त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यातल्या सर काही जागा ज्या आहेत त्या आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.